तुम्ही कधी मनापासून विचार केला आहे का? आपण स्वामी समर्थ यांना स्वामी आई का म्हणतो? देव असूनही त्यांच्यात आईसारखी माया का जाणवते? का त्यांच्या नावानेच मनाला शांतता मिळते? आणि का लाखो भक्त म्हणतात, स्वामी म्हणजेच माझी आई? आईचं प्रेम कसं असतं? निस्वार्थ, निरपेक्ष आणि कधीही साथ न सोडणारं. तसंच प्रेम स्वामी समर्थांनी प्रत्येक भक्तावर केलं. जेव्हा आयुष्यात कोणीच साथ देत नाही, तेव्हा एकच नाव आठवतं, स्वामी. आणि मनात आपोआप विश्वास निर्माण होतो. घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, स्वामी समर्थांना स्वामी आई का म्हटलं जातं आणि त्यांच्या या प्रेमामागचं खरं, गूढ आणि भावनिक सत्य काय आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित शेवटी तुम्हालाही जाणवेल, स्वामी म्हणजेच फक्त देव नाहीत, ते आपल्या आयुष्यातील आईच आहेत. एका आईसारखी माया. आईचं प्रेम कसं असतं? निस्वार्थ, सतत आणि अटूट. स्वामी समर्थांचं भक्तांवर असलेलं प्रेमही अगदी तसंच होतं. कोणताही भेदभाव नाही. श्रीमंत गरीब, चांगला वाईट असा फरक न करता ते सगळ्यांवर सारखं प्रेम करायचे. नेहमी स्वीकार. जसं आई आपल्या मुलाला कधीच नाकारत नाही, तसं स्वामीही कोणालाही तू वाईट आहेस म्हणून दूर करत नव्हते. मनाची ओढ समजून घेणं. भक्त काही न बोलता आले तरी स्वामी त्यांच्या मनातील दुःख ओळखायचे. म्हणजेच स्वामींचं प्रेम शिक्षक किंवा राजासारखं कडक नव्हतं, तर आईसारखं मृदू आणि जिव्हाळ्याचं होतं. 2. संकटात आधार. आईची खरी ओळख कधी दिसते? मुलगा मुलगी अडचणीत असताना स्वामी समर्थ भक्तांसाठी असाच आधार होते. मार्गदर्शन. अडचणीत असलेल्या भक्तांना योग्य सल्ला देऊन त्यांना योग्य वाट दाखवायचे. धीर देणं. घाबरलेल्या किंवा निराश झालेल्या भक्तांना मानसिक ताकद द्यायचे. संकटातून बाहेर काढणं. अनेक भक्तांच्या अनुभवानुसार स्वामींनी त्यांना कठीण परिस्थितीतून वाचवलं. जसं आई म्हणते, घाबरू नको, मी आहे ना, तसंच स्वामींचं अस्तित्व भक्तांना सुरक्षितेची आणि विश्वासाची भावना देतं. 3. निस्वार्थ प्रेम. आईचं प्रेम निस्वार्थ का म्हणतात? कारण ती काहीही परत अपेक्षा ठेवत नाही. ना पैसा, ना प्रसिद्धी, ना काही फायदा. स्वामी समर्थांचं प्रेमही अगदी तसंच होतं. फक्त भक्तांच्या भल्यासाठी. त्यांनी जे काही केलं ते भक्तांचं जीवन सुधारावं, त्यांना शांती मिळावी यासाठी. काहीही अपेक्षा नाही, मला हे दे, ते कर, असं त्यांनी कधी मागितलं नाही. सगळ्यांसाठी सारखं प्रेम. जो त्यांच्याकडे आला त्याला त्यांनी प्रेम आणि कृपा दिली. म्हणजेच त्यांचं प्रेम देणं होतं, घेणं नव्हतं. 4. माफ करण्याची वृत्ती. आई आपल्या मुलाच्या चुका कशा बघते? ती रागावते, पण शेवटी माफ करते आणि योग्य शिकवण देते. स्वामी समर्थांच्या वागणंही तसंच होतं. चुका समजून घेणं. भक्तांनी चूक केली तरी त्यांनी लगेच शिक्षा न देता त्यामागचं कारण समजून घेतलं. सुधारण्याची संधी देणं. त्यांनी भक्तांना पुन्हा योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. करुणेने वागणं. रागापेक्षा दया आणि प्रेम जास्त दाखवलं. म्हणजेच स्वामी फक्त माफ करत नव्हते, तर चुकीतून योग्य मार्गाकडे नेणं हे त्यांचं खऱ्या अर्थाने काम होतं. म्हणूनच स्वामी समर्थ यांना स्वामी आई म्हटलं जातं, कारण त्यांनी दिलं आईसारखं निस्वार्थ प्रेम. संकटात न ढळणारा आधार आणि चुकांवर राग न धरता योग्य मार्ग दाखवणारी माया. आई जशी आपल्या मुलाला कधीच एकटन सोडत नाही, तसंच स्वामीही आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी सदैव उभे असतात. म्हणूनच आजपासून जेव्हा कधी मन खचेल, अडचणी येतील किंवा एकटन वाटेल, फक्त एकदा मनापासून म्हणा, स्वामी माझी आई आहेस तू. आणि मग बघा तुमच्या आयुष्यात कसा शांततेचा आणि विश्वासाचा प्रकाश पसरतो.
जर तुम्हालाही स्वामींवर प्रेम असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात स्वामींची कृपा अशीच राहो. जय जय रघुवीर समर्थ.